मुंबई गोवा महामार्गाची रखडपट्टी सुरूच आहे। माणगाव बायपाससाठी आता नवीन डेडलाईन देण्यात आली आहे। गणेशोत्सवापूर्वी बायपासचं काम पूर्ण होणार आहे। कोलोटी पूल पूर्णत्वाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामासाठी आता नवीन डेडलाईन देण्यात आलेली आहे। वाहतूक कोंडीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला हा बायपास गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार आहे। आधी ठेकेदारांची दिरंगाई, त्यानंतर कोकण रेल्वेनं विद्युत खांब हलवण्यात केलेला उशीर, यामुळे या बायपासचं काम गेली 5 वर्ष रखडलेलं आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। कोकणात जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली 14 वर्ष रखडलंय आणि त्यामध्ये महत्वाचा अडसर ठरतोय तो माणगाव आणि इंदापूरच्या बायपासचा। जिथून माणगावचा बायपास सुरू होतो त्या कळमजे गावाजवळ आता आपण आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय इथं युद्ध पातळीवर काम सुरू आहे, मात्र हे काम गेले अनेक महिने ते रखडलेले आहे। जवळपास 3 वेळा या बायपासच्या कामाची निविदा निघाली आणि काही महिन्यांपूर्वी हे काम सुरू झालेलं होतं, मात्र आजही हे काम पूर्णत्वास गेलेलं नाहीये। खरं तर कोकण रेल्वेच्या मार्गावरून जाणारा जो उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलाचं काम यात रखडलेलं आहे आणि त्यामुळे हा मार्ग सुरू होऊ शकलेला नाही। याशिवाय माणगाव बरोबरच इंदापूरच्या बायपासचं काम देखील रखडलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गाचं जर परिस्थिती बघितली तर नागोठण्याजवळ जे कोलेटी गाव आहे आणि या कोलेटी गावाजवळचा उड्डाण पूल आहे, या उड्डाण पुलाचं काम थांबल्यामुळे सर्व्हिस रोडवरून वाहतूक करावी लागते आणि ही सर्व्हिस रोडची अवस्था खूप वाईट आहे। त्यामुळे हे माणगाव आणि इंदापूर हे दोन जे बायपास आहेत ते मुंबई गोवा महामार्गाच्या पूर्णत्वात महत्वाचा अडसर ठरताना पाहायला मिळत आहेत। आता हा अडसर केव्हा दूर होणार हा प्रश्न कोकणात येणाऱ्या प्रवाशांना पडतोय। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।